नमस्ते शेतकरी मित्रांनो, मी बीटी गोरे आणि बीटी गोरे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। माझ्या स्वतःच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये मी आहे आणि हा जो प्लॉट आहे हा प्लॉट 1 जानेवारीला लागवड कंप्लीट झालेला आहे आणि तिथून पुढे 45 दिवस माझ्याकडे आहे या प्लॉटचं उत्पादन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करणं। मग आता हे जे 45 दिवस आहे किंवा 50 दिवस धरा, हे 5 दिवस आणि पुढचे 45 दिवस, तर हे जे 50 दिवस आहे ह्या 50 दिवसामध्ये आता थंडी मिळणार नाही आहे। आता थंडी मिळणार नाही तर ही जी पात आता वाढलेली आहे ही अजून वाढली पाहिजे, कारण जेवढी पातीची संख्या तेवढे सर्कल्स त्या कांद्यामध्ये आपल्याला जास्त मिळतात आणि जेवढे सर्कल मिळतील तेवढा कांदा आपल्याला जास्त होणार आहे। आता हा जर कांदा आपण बघितला तर साधारणतः गाठ त्याने पकडलेली आहे आणि हा कांदा बनायला सुरुवात झालेली आहे। पण आता याची साईज मिळण्यासाठी आता हे समजा अजून 55 दिवसाचा झाला असं आपण धरू शकतो, तर 55 दिवसामध्ये आता आपल्याला ही साईज मिळते। पण आता ही पात आणखी चांगली होण्यासाठी, ही पात वाढण्यासाठी आणि शेवटपर्यंत हिरवीगार राहण्यासाठी, उन्हात बोलतोय मी, थंडीच्या दिवसामध्ये नॅचरली ती राहते, उन्हामध्ये राहण्यासाठी आपल्याला याला टॉनिक वापरावं लागणार आहे। आणि टॉनिक जर आपण अमायनो ॲसिड बेस एखादं घेतलं तर करपा येण्याची शक्यता जास्त आहे, कारण मागचे 3 दिवस माझ्या शेतामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि काही भागामध्ये तर पाऊस पण पडला। मग अशा पद्धतीचं अमायनो ॲसिड वापरून जर आपण करपा आणला तर हायती पात पण आपली जाणार आहे। म्हणून इथं विचारपूर्वक आपल्याला डिसिजन घ्यायचे आहे की याची साईज मिळवण्यासाठी एकतर मला खाली पाणी चांगलं देणं गरजेचं आहे, मग तुमचं ड्रीप असेल तर ड्रीपचा वापर करा, तुमचं स्प्रिंकलर असेल तर स्प्रिंकलरचा वापर करा, पण इथून पुढे स्प्रिंकलर उन्हामध्ये चालवू नका। रात्री जर स्प्रिंकलर चालवलं तर अतिशय चांगलं, कारण उन्हामध्ये जर स्प्रिंकलर बंद झालं, लाईट गेली आणि ते जर पाणी तुमच्या पातीवरती राहिलं आणि ते जर तापलं तर त्यांनी करपा खूप लवकर येतो आणि उष्ण आणि दमट वातावरण तुमच्या प्लॉटमध्ये होतं, त्याच्यामुळं करपा खूप लवकर येतो। म्हणून मी तुम्हाला सांगतो की स्प्रिंकलर जर चालवायचं असेल तर ते रात्री चालवा, सकाळी लवकर चालवा, एवढं काम करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला मोकळं पाणी देत असाल तर मोकळं पाणी द्या, ते तर आपल्याला दिवसाच द्यावं लागेल, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे। परंतु कोणतंही पाणी द्या, स्प्रिंकलरनी द्या, ड्रीपनी द्या किंवा मोकळं पाणी द्या। अवेना न्यूट्रीमिक्स 20 लिटर, अमोनियम सल्फेट 10 किलो आणि 0050 2 ते 3 किलो तुम्हाला एका एकराला जे आता तुमचं पुढचं पाणी येईल त्याच्यामध्ये द्यायचं आहे। अवेना न्यूट्रीमिक्स कसं बनवायचं आहे, घरच्या घरी मायक्रोन्यूट्रियंटचं मिक्सचर, त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, तेवढा व्हिडिओ बघा। आणि हे कसं ड्रीपमधून द्यायचं आहे ते त्या पद्धतीने द्या, स्प्रिंकलरमधून कसं द्यायचं आहे त्याच्यात मी बोललेलो आहे ते बघा। आणि पाटपाणी द्यायचं असेल तर छोटीशी टाकी ठेवा, त्याला नळ ठेवा आणि त्या पाण्यामध्ये टाकून ते तुम्हाला द्यायचं आहे। आता याच्यामधनं काय होणार आहे, अवेना न्यूट्रीमिक्समधनं तुम्हाला 7 अन्नद्रव्य भेटणार आहे। याच्यासाठी वाढीसाठी अमायनो ॲसिड तयार करण्यासाठी नत्र तुम्ही देणार आहात आणि पोटॅश पण त्याच्याबरोबर देता, कारण पोटॅश पिकाला जे काही ताण येतात त्या ताणामध्ये सहनशक्ती देतं, ते ताण सहन करण्याची। मग आता हे दिलं की तुमचा कांदा एकदम चांगला होणार आहे। परंतु मी आज तुम्हाला इथे एक स्प्रे रिकमेंड करणार आहे आणि ते प्रोडक्ट आहे पोलन प्रो। जे बुरशीनाशक तुम्ही घेता, जे कीटकनाशक तुम्ही घेता, त्याच्याबरोबर फक्त पोलन प्रो तुम्हाला वापरायचं आहे। आणि पोलन प्रो 55वा दिवस पहिला फवारा 1 ml पर लिटर आणि 75 ते 80 दिवसाला दुसरा फवारा, पण तो फवारा अर्ध्या मिलीने घ्यायचा आहे। जर तुम्ही दोन्ही फवारे 1 मिलीने घेतले तर शेवटपर्यंत तुमची पात हिरवी राहील, ती वाळणार नाही आणि ही जी मान आहे ही मान तुमची मोठीच राहील। शेवटी आपल्याला मान बारीक झाली पाहिजे, इथं पोचट झाली पाहिजे, ही पात खाली बसली पाहिजे। याच्यामधले जे कंटेंट आहे ते हिरवगार करतात, पाथीला रफ करतात, जे डिजीज त्याच्यावरती येतो त्याला येऊ देत नाही आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला डिटेल सांगतोय
आता 55व्या दिवसाला तुम्हाला पहिली फवारणी घ्यायची, ती 1 मिलीनी घ्या, कारण आता ह्याची पात वाढवणं आपल्याला खूप गरजेचं आहे. हे जे त्याचा मान आहे ती मान जाड करणं खूप गरजेचं आहे हे पोसण्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही दुसरा फवारा 20 दिवसांनी 25 दिवसांनी घेणार आहात, तो फक्त तुम्हाला साईजसाठी घ्यायचा आहे आणि तो फक्त 1 ml ऐवजी अर्धा मिली प्रति लिटर पाणी घ्यायचा आहे. एवढी काळजी तुम्हाला घ्यायची, म्हणजे 1.5 ml फक्त ते गेलं पाहिजे. कीटकनाशक, बुरशीनाशक, फक्त बुरशीनाशकामध्ये कॉपरचे कोणतं पण बुरशीनाशक असेल त्याच्यामध्ये पोलन प्रो टाकू नका. एलिएट जर तुम्ही वापरणार असाल तर त्याच्यामध्ये पोलन प्रो टाकू नका. आणि सल्फर बेस कोणतंही एखादं बुरशीनाशक तुम्ही घेणार असाल तर त्याच्यामध्ये पोलन प्रो टाकू नका. बाकी कोणतेही बुरशीनाशक कोणत्याही कीटकनाशकाबरोबर तुम्ही त्याचा वापर करू शकता. पात एकदम चांगली हिरवीगार ठेवू शकता आणि साईज तुम्हाला कांद्याची एकदम चांगली येणार आहे. तर पाणी व्यवस्थापन चांगलं ठेवा, जे सांगितलेला डोस खताचा आहे तो द्या आणि बुरशीनाशक आणि कीटकनाशकाबरोबर तुम्हाला पोलन प्रो घ्यायचं आहे. आता बुरशीनाशक आपल्याला जे आत्ताचं वातावरण आहे, थोडं ढगाळ वातावरण आहे, सकाळी मळब येते, तर तुमच्या मार्केटमध्ये जर ब्ल्यू स्पेस कंपनीचं चारी नावाचं प्रॉडक्ट भेटलं तर चारी 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी घ्या. आता चारी याच्यामध्ये तुमचं बॅक्टेरियल इन्फेक्शन असू द्या, फंगल इन्फेक्शन असू द्या, व्हायरल इन्फेक्शन असू द्या, कोणतंही असू द्या, कोणत्याही पिकावरचं त्याच्यावरती काम करणारं ब्ल्यू स्पेस कंपनीचं हे प्रॉडक्ट आहे. तर ते पण तुम्ही पोलन प्रो बरोबर 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि 1 मिली पोलन प्रो असं एकत्र घेऊन फवारणी करू शकता. ठीक आहे. तर एवढी टिप मी तुम्हाला दिली, तेवढी फक्त तुम्ही वापरा आणि तुमचे कांदे कसे आहे कमेंट बॉक्समध्ये मला लिहून टाका. आणि चारी आणि पोलन प्रोचा स्प्रे घेतल्यानंतर तुमच्या कांद्यामध्ये काय बदलाव झाला ते पण तुम्ही कमेंटमध्ये लिहा, जेणेकरून मला ते कळेल. थँक्यू सो मच शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि खरोखर माझा चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून 1000च्या आसपास व्हिडिओ त्याच्यावरती टाकलेले आहे ते बघायला विसरू नका. आणि ते सगळे तुमच्यासाठीच आहेत, चांगली शेती करण्यासाठी, कमी खर्चात शेती करण्यासाठी. थँक्यू सो मच शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.